आज आपण करंजीचं सारण देखील एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणजे असं पौष्टिक करणार आहोत. तर सारण करण्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे. जी भाजीची वाटी असते ना त्या वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे. तुम्ही जर का मेजरमेंट कपने घेत असाल तर बघू शकता पाऊण कप हा रवा भरलेला आहे. आणि रवा घेताना अगदी बारीक घ्यायचा आहे. जो 0 नंबरचा असतो ना तोच रवा घ्यायचा आहे. आणि वाटीची साईज सुद्धा तुम्ही पाहू शकता, जी रेग्युलर भाजीची वाटी असते त्या वाटीने एक वाटी रवा म्हणजेच पाऊण कप रवा एवढा भरत असतो. आता एक वाटी रवा घेतलेला आहे. रवा अगदी बारीक घेतलेला आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे. आणि त्याच वाटीने आपल्याला मैदा सुद्धा घ्यायचा आहे. अर्धा रवा अर्धा मैदा घेतला. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं ना चवीला आणखीनच पदार्थ रुचकर लागतो. म्हणून अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. एक चमचा असं घट्ट तूप घ्यायचं आहे. तूप तडका पॅन मध्ये टाकलं आणि तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम होत आहे तोपर्यंत सगळं साहित्य मिक्स करून घेऊ. तूप पाहू शकता तुम्ही छान असं कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे. आणि कडकडीत तुपाचं मोहन या रव्या मैद्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. वितळलेलं तूप हे मेजरमेंट टेबलस्पूनने सांगायचं झालं 2 टेबलस्पून एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे वितळलेलं तूप यामध्ये घालायचं आहे. तुपाचं मोहन घातलं. तूप किंवा तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी मी साजूक तूप घातलं. सुरुवातीला तूप हे गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो, म्हणून चमचाने सगळं हे मिक्स करून घेते. आणि त्यानंतर हाताने सगळ्या या पिठाच्या कणाकणाला हे तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे. हाताने सगळं मोहन हे पिठाला लावून झालेलं आहे. आता मोहनाचं प्रमाण सुद्धा पाहू. बघू शकता संपूर्ण असं मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे मुटका झाला पाहिजे इतपत मोहन असायला हवं. कमी घातलं तर काही हरकत नाही, पण जास्त मोहन आपल्याला घालायचं नाही. तर तुम्ही नवीन शिकाऊ असाल तर त्यासाठी पाण्याचं प्रमाण सुद्धा मी सांगते या ठिकाणी. म्हणजे तुम्ही कणिक सुद्धा हे पीठ मळायला सुद्धा अगदी परफेक्ट पाणी वापरू शकाल. ज्या वाटीने रवा आणि मैदा घेतलेला आहे ना त्याच वाटीने पाणी सुद्धा घेतलेलं आहे. पाणी घालताना अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही. अगदी थोडंच पाणी घातलं आणि हाताने व्यवस्थित असं मळून हे पीठ आपल्याला मळायचं आहे. एवढ्या ह्या पिठासाठी कितपत पाणी लागणार आहे पाणी सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहोत. म्हणजे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी पहिल्याच प्रयत्नामध्ये अशी मस्त ही कुरकुरीत आणि खुसखुशीत करंजी करू शकाल. पीठ हे जास्त सैलसर सुद्धा मळायचं नाही आणि खूप असं घट्टसर सुद्धा नाही. अशा प्रकारे पीठ हे मळून घेतलेलं आहे. आणि पाणी बघू शकता तुम्ही फक्त अर्धी वाटी पाणी हे पीठ आपल्याला मळायला लागत असते. 2 वाटी पीठ झालेलं होतं टोटल. 1 वाटी रवा आणि 1 वाटी मैदा. 2 वाटीसाठी अर्धी वाटी पाण्याचा वापर झालेला आहे. पीठ असं स्मूथ मळून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि किमान अर्ध्या तासासाठी असंच झाकून राहू द्यायचंय पीठ. तोपर्यंत करंजीसाठी लागणारं सारण आपल्याला करायचं आहे. तर सारणसाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे ते बघू. 1 वाटी दळलेली पिठी साखर घेतलेली आहे किंवा तुम्ही गुळाची पावडर सुद्धा घेऊ शकता. त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. 4 ते 5 चमचे मिल्क पावडर, अर्धी वाटी फुटाणे, जे काळे फुटाणे असतात ना ते साल काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार किंवा आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे आहे. अर्धा चमचा वेलची पूड आणि ज्या वाटीने रवा घेतलेला आहे ना त्याच्या दुप्पट 2 वाटी आपल्याला खोबऱ्याचा खीस घ्यायचा आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं तूप टाकलं. आता खोबऱ्याचा खीस भाजून घेऊ. खोबऱ्याचा खीस भाजत असताना गॅसची फ्लेम कमी किंवा मीडियमच ठेवायची आहे. मोठ्या गॅसवरती हा खीस अजिबातच भाजायचा नाही आणि खूप असा डार्क ब्राऊन रंगावरती सुद्धा भाजायचा नाही. असा छान खमंग भाजून झाला का मग कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हलका असा बदामी झालेला आहे खोबऱ्याचा खीस. आता हा थंड होण्यासाठी पसरून ठेवायचा आहे ताटामध्ये. पुन्हा कढईमध्ये पाव चमचा तूप घालायचं आहे. तूप हलकं असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये घेतलेला 1 वाटीभर रवा टाकू आणि भाजून घेऊ. रवा सुद्धा भाजत असताना गॅस कुठे आपल्याला मोठा करायचा नाही, तर कमी ते मीडियम गॅसच्या फ्लेमवरतीच हा रवा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा हा अर्धवट असा भाजून झाला का त्यामध्येच घेतलेले हे ड्रायफ्रूट सुद्धा टाकून परतून घेऊ. वेगळे तुपामध्ये परतण्याची काही गरज भासत नाही. असे जरी आपण भाजून घेतले ना छान असे खरपूस भाजले जातात आणि सोबतच करंजीमध्ये सुद्धा तळले जातात नंतर. म्हणून जास्त तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा नाही आपल्याला हे भाजण्यासाठी, म्हणजे आपली करंजी जास्त तेलकट होणार नाही. 1 ते 2 मिनिटासाठी ड्रायफ्रूट सुद्धा परतून घेतलेले आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी
मिल्क पावडर घालायची आहे आणि 1 मिनिटासाठी मिल्क पावडर सुद्धा परतून घ्यायची आहे या साहित्यामध्येच. मिल्क पावडरमुळे आपल्या करंजीला मस्त अशी खव्यासारखी चव येते. तुम्ही खवा सुद्धा वापरू शकता भाजून, पण खव्याची करंजी ही जास्त दिवस टिकत नाही आणि शिवाय खवा हा ओलसर असल्यामुळे ना करंजी ही मऊ पडते. म्हणून खवा न वापरता आपण या ठिकाणी मिल्क पावडर वापरलेली आहे. मिल्क पावडरमुळे करंजी ही अजिबात मऊ पडत नाही आणि चवीला सुद्धा छान लागते. 1 ते 1.5 मिनिटासाठी मिल्क पावडर सुद्धा ह्या रव्यासोबत परतून घेतलेली आहे. टोटली 7 ते 8 मिनिटासाठी आपण हे कमी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे सगळं साहित्य. आता रवा कढईच्या आतून काढते आणि पसरून ठेवायचं आहे ताटामध्ये. आता हे सगळं साहित्य गार होत आहे तोपर्यंत आपण जे फुटाणे घेतलेले आहे ना, ते फुटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे किंवा तुम्ही या ठिकाणी डाळवं सुद्धा वापरू शकता. अशी छान बारीक पावडर करायची आहे आणि ही फुटाण्याची पावडर या सारणामध्ये टाकली. सोबतच वेलची पूड सुद्धा टाकायची आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं हे कोमट आहे, खूप असं गरम नाही आणि असं थोडंसं गार झाल्यानंतरच त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे, म्हणजेच दळून घेतलेली साखर. सगळं साहित्य मिक्स करून घेऊ. तुम्ही जर का फुटाणे कधी वापरले नसतील तर आता ह्या वेळेस नक्कीच वापरून पहा. फुटाण्यामुळे आपली करंजी ही पौष्टिक होते, शिवाय चवीला सुद्धा छान लागते. एकदा नक्कीच करून पहा. मिक्स करत असताना जो खोबऱ्याचा खीस आहे तो सुद्धा हाताने असा चुरून घ्यायचा आहे, म्हणजे लांब लांब सळ असे हे करंजीमध्ये दिसणार नाही खोबऱ्याचे. हे सारण बाहेर जरी आपण ठेवलं 15 ते 20 दिवसासाठी छान असं टिकतं आणि जर का फ्रीजमध्ये ठेवलं तर 2 ते 3 महिन्यापर्यंत मस्तच राहतं. यामध्ये ओलसर पदार्थ आपण कुठेही काही वापरलेला नाही, त्यामुळे हे सारण अजिबातच खराब होत नाही. आता त्यास मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घेतलेला आहे. साजूक असं घट्टच तूप घ्यायचं आहे. त्यानंतर 3 चमचे या ठिकाणी आपल्याला व्हॅनिला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि 1 चमचा तांदूळाची पिठी घ्यायची आहे. तांदूळाच्या पिठीमुळे आणि ह्या व्हॅनिला कस्टर्ड पावडरमुळे ही करंजी चवीला अप्रतिम लागते. शिवाय व्हॅनिला फ्लेवरची आहे, थोडीशी टेस्ट सुद्धा वेगळी येते, पण छान येते. तुम्हाला जर का हे घ्यायचं नसेल तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा सुद्धा वापरू शकता. मिक्सरला 1 मिनिटासाठी फिरून घेतलं. बघू शकता आपला साठा हा अगदी झटपट तयार झालेला आहे. आता काही प्रमाणामध्ये हा साठा मिक्सरच्या भांड्याला तसाच चिटकतो, तर त्यासाठी काय करायचं आहे, पीठ सुद्धा बघू आपण तोपर्यंत. असं हे घट्टसर पीठ आहे, तर हे पीठ घ्यायचं आहे पारीसाठी आपण मळलेलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. असं जर का आपण हे पीठ मळलेलं फिरून घेतलं तर खूप असं मऊ होतं, अगदी कापसासारखं, आणि जे तूप चिटकलेलं असतं मिक्सरच्या भांड्याला ते सुद्धा निघून येतं. बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे मळलेलं पीठ अगदी कापसासारखं मऊ झालेलं आहे आणि सगळं तूप सुद्धा निघालेलं आहे, म्हणजे कुठेही आपलं काही वाया जात नाही. अशाच प्रकारे संपूर्ण हे पीठ थोडं थोडं करून तुकडे टाकायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हा गोळा संपूर्ण फिरून घ्यायचा आहे. सगळा गोळा हा फिरून झालेला आहे. बघू शकता अगदी स्पंजी असं होत असतं हे पीठ आणि भांडही पाहू शकता अगदी क्लीन झालेलं आहे. पीठ असं एकत्र करून घ्यायचं आहे. हा गोळा हाताला एकदम सॉफ्ट असं हे पीठ लागत आहे. आता आपल्याला पारी करायची आहे. त्यासाठी अशा प्रकारे छोटे छोटे हे गोळे काढून घ्यायचे आहे. तर एवढ्या ह्या मोठ्या गोळ्याचे असे हे मीडियम साईजचे 6 गोळे झालेले आहे. एकसारख्या आकाराचे हे गोळे आपल्याला करायचे आहे. गोळ्यांना हवा लागून ते कडक होऊ नये यासाठी हवाबंद डब्यामध्ये अशा प्रकारे झाकून ठेवायचे आहे, म्हणजे जेणेकरून यावरती कडक पापुर्ती अशी येत नाही. आता पोलपाट घ्यायचा आहे आणि पोलपाटावरती गोळा ठेवायचा आहे आणि लाटायचा आहे. जशी आपण चपाती लाटतो ना मोठीच, त्यानुसारच लाटायचं आहे, पण लाटताना खूप असं पातळ लाटायचं आहे. पीठ हे छान घट्टसर असल्यामुळे याला पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज भासत नाही. असं छान असे हे लाटल्या जातात. बघू शकता अशी मोठी छान चपाती लाटून घेतलेली आहे. अगदी एकसारखी पातळ लाटायची आहे. आता ही लाटलेली चपाती ताटामध्ये ठेवू. यावरती सुद्धा आपल्याला एखादी नॅपकिन झाकून ठेवायचं आहे, कॉटनचा रुमाल वगैरे. दुसरा गोळा घ्यायचा आहे. तशाच प्रकारे ही सुद्धा मोठी चपाती लाटायची आहे. कणिकचे गोळे सुद्धा झाकून ठेवायचे आहे, म्हणजे हवा लागून हे कडक होत नाहीत.
अशाच प्रकारे पातळसर सगळ्या चपात्या ह्या लाटून घ्यायच्या आहे. दुसरी सुद्धा चपाती ही लाटून घेतलेली आहे. बघू शकता कुठेही चिटकत नाही किंवा काही नाही आणि अगदी भराभर ह्या गोळ्यांच्या चपात्या लाटल्या जातात. आणि पातळसर सुद्धा तुम्ही बघू शकता. जाड जर का ही चपाती तुम्ही लाटली तर करंजीला लेयर सुद्धा जे येतील ना ते जाड येतील आणि व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी ही चपाती छान बारीक लाटा, म्हणजे लेयर सुद्धा छान बारीक येतील. अशाच प्रकारे चपात्या ह्या लाटून घ्यायच्या आहे आणि एकावरती एक ठेवत घ्यायच्या आहे ताटामध्ये. तर आता सगळ्या चपात्या ह्या लाटून झालेल्या आहे. आता शेवटच्या चपातीला साठा लावायचा आहे. तर साठा लावत असताना अगदी पातळ लेयर लावायची आहे. हाताने लावून घ्यायचं आहे किंवा ब्रशने लावायचं असेल तुम्हाला ब्रशने सुद्धा लावू शकता. मी हातानेच एकसारखी अशी अगदी पातळ लेयर साठ्याची लावून घेते आणि साठा संपूर्ण लावून झाला तर त्यावरती ही चपाती ठेवायची आहे. पुन्हा दुसऱ्या चपातीला साठा लावायचा आहे. पुन्हा त्यावरती चपाती ठेवायची आहे. अशा प्रकारे तुम्ही 5 ते 6 चपात्यांचा एक रोल करू शकता. या ठिकाणी मी 6 चपात्या ह्या केलेल्या आहे, कारण एवढ्या प्रमाणामध्ये 6 गोळे हे झालेले होते. 6 चपात्या एकावरती एक ठेवले, त्यानंतर रोल करायचा आहे. हा जो साठा आहे ना, एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर का केला तर व्यवस्थित हा पुरतो आणि जर का कमी झाला तर मग लगेचच करता येतो, काही जास्त वेळ लागत नाही. पूर्ण साठा हा लावून झालेला आहे. अगदी परफेक्ट साठा झालेला आहे. कमी सुद्धा झालेला नाही आणि शिल्लक सुद्धा राहिलेला नाही. त्यानंतर अगदी हळूहळू अशा प्रकारे रोल करायचा आहे. एकदम करायचं नाही, नाहीतर यामध्ये हवा भरली जाईल. बघू शकता अशा प्रकारे दाबत घ्यायचं आहे बोटाने आणि रोल हा फिरवत घ्यायचा आहे. त्यानंतर दोघं हाताच्या मदतीने हा रोल करून घेते. व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे, जास्त दाबून करायचा नाही, हलक्या हाताने करायचा आहे रोल. त्यानंतर असे हे गोळे आपल्याला कट करायचे आहे. अगदी लहान लहान पाऱ्या लाटल्या जातील त्यानुसारच गोळे आपल्याला कट करायचे आहे. लेयर तर तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम लेयर हे दिसत आहे. ह्या रोलला सुद्धा अशा प्रकारे ह्या लाट्या करून झालेल्या आहे. लाट्या सुद्धा पुन्हा डब्यामध्ये ठेवायच्या आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे, म्हणजे की जेणेकरून लाटी सुद्धा आपली ही कडक होणार नाही. तर मैत्रिणींनो, माझी थोडी तब्येत बरी नसल्यामुळे थोडा आवाज सुद्धा माझा खराब येत आहे. तुम्ही समजून घ्याल एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा करते. बघू शकता अशी ही लाटी आपल्याला प्रेस करायची आहे, म्हणजे जेव्हाही आपण करंजी तळतो ना, हे पूड असे वेगळे होत नाहीत. अगदी हलक्या हाताने थोडंसं पुढच्या साईडला प्रेस करून घेतल्यानंतर लाटून घ्यायची आहे. लाटताना मात्र लाटण्याचा जास्त दाब देऊन आपल्याला लाटायची नाही, तर अगदी हलक्या हाताने ही पारी लाटायची आहे. अशी ही पारी लाटून झालेली आहे. तर ही पहिली करंजी मी तुम्हाला साच्यामध्ये करून दाखवणार आहे. त्यानंतर मग साचा न वापरता कशी करायची ते सुद्धा आपण पाहणारच आहोत. साच्यावरती पारी ठेवली, त्यानंतर सारण भरायचं आहे. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे भरपूर सारण या करंजीमध्ये मी भरत आहे. असं सारण भरत असताना गच्च दाबून भरायचं आहे. सारण व्यवस्थित भरून झाल्यानंतर बाहेरची जी बाजू असते ना, काठाकाठाने पाणी लावायचं आहे, म्हणजे करंजी तळताना ती अजिबात फुटत नाही. आणि साचा बंद करायचा आहे. घट्ट असं दाबून घ्यायचं आहे. शिल्लक राहिलेली जी पारी आहे ती काढून घ्यायची आहे. व्यवस्थित असं हे दाबून घेतलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला साचा हा ओपन करून दाखवते. बघू शकता मस्त करंजी आपली ही पहिली तयार झालेली आहे. मस्त छान अशी डिझाईन सुद्धा आलेली आहे करंजीवरती आणि छान अशी गुबगुबीत ही करंजी दिसत आहे. करंजी ताटामध्ये ठेवल्यानंतर त्यावरती सुद्धा आपल्याला एखादी रुमाल झाकून ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून ह्या करंज्या कोरड्या होणार नाही. कोरड्या झालेल्या करंज्या जर का आपण तळल्या तर तळताना फुटतात, म्हणून करंजी ही बाहेरची जी बाजू आहे ती कोरडी होऊ द्यायची नाही आपल्याला, म्हणून झाकून ठेवायची आहे. आता तशाच प्रकारे दुसरी पारी सुद्धा लाटून घेतलेली आहे. आता ही दुसरी करंजी मी तुम्हाला साचा न वापरता करून दाखवत आहे. सारण भरून घेतलेलं आहे. छान असं भरपूर सारण भरायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे पाणी लावायचं आहे. पाणी किंवा दुधाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात, पण करंजी जर का जास्त दिवस टिकवायची असेल तर मग पाण्याचाच वापर करा. त्यानंतर फोल्ड करायची आहे. अशी ही पारी फोल्ड केल्यानंतर
हाताने व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे ह्यानुसार. करंजी अशी छान दाबली ना, ती अजिबात ओपन होत नाही तेलामध्ये तळत असताना. त्यानंतर सुरीने कट करून घ्यायचं आहे. बघू शकतात पारी जी आहे ती लहानच लाटायची, म्हणजे जास्त ती कट करावी लागत नाही. आता पुढची करंजी आपण अशा प्रकारे पारी न कट करता सुद्धा पाहणारच आहोत. आणि डिझाईन जर का करायची झाली तर मग अशा प्रकारे आपण काटे चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे डिझाईन करू शकतो. आणि काठ सुद्धा दाबले जातात, म्हणजे ते तळताना उलगडत सुद्धा नाही. मस्त आपली ही दुसरी करंजी सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे. ही करंजी सुद्धा छान अशी गुबगुबीत दिसत आहे. आता मी अशाच प्रकारे तिसरी करंजी सुद्धा तुम्हाला करून दाखवते. पारी लाटून घेतली आधीप्रमाणे, सारण भरलेलं आहे. ही जी पारी आहे आपण अजिबात कट करणार नाहीत. दुमळून घ्यायची आहे. हाताने व्यवस्थित आधीप्रमाणेच दाबून घ्यायचं आहे. छान असं घट्ट हे दाबल्यानंतर काटा चमचा घ्यायचा आहे, किंवा तुम्ही साधा पोहे खाण्याचा चमचा सुद्धा घेऊ शकता. त्याच्याने अशा प्रकारे ही पारी आपल्याला दाबून घ्यायची आहे, म्हणजे छान गोलाकार येतो. तुम्ही या तिघ पद्धतीमधील कुठलीही पद्धत वापरून तुम्ही ह्या करंज्या करू शकतात. पण ही शेवटची पद्धत अगदी सोपी आहे, म्हणजे कुठलीही पारीचं जे पीठ असतं ते शिल्लक राहत नाही आणि अगदी वेळ सुद्धा जात नाही. अगदी भराभर आपल्या ह्या करंज्या करता येतात. तर तिसऱ्या पद्धतीनुसारच मी सगळ्या करंज्या ह्या करून घेतलेल्या आहे, बघू शकता. आणि अशा प्रकारे रुमाल त्यावरती झाकूनच ठेवायचा आहे. आता करंजी आपल्याला तळायची आहे. करंजी तळण्यासाठी तेल खूप कडकडीत सुद्धा घ्यायचं नाही. तर हा पिठाचा छोटासा गोळा टाकून दाखवते तुम्हाला. अगदी हलके असे बुडबुडे निघत आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे, कमी सुद्धा ठेवायची नाही आणि मोठी सुद्धा ठेवायची नाही. बघू शकता या ठिकाणी तेलामध्ये करंजी सोडल्यानंतर तुमच्या लक्षात तर आलंच असेल तेल आपलं हे कितपत गरम असेल. अशाच प्रकारे तेल हे गरम असायला हवं आणि गॅसची फ्लेम मीडियम आहे. मोठी तर अजिबातच ठेवायची नाही आणि खूप कमी सुद्धा नाही. खोलगट चमचा घ्यायचा आहे त्यानंतर, आणि चमचाने अशा प्रकारे तेल हे करंजीवरती सोडायचं आहे ह्यानुसार. कमी ते मीडियम आहे गॅसची फ्लेम. बघू शकता अशा प्रकारे थोडा वेळ तेल सोडायचं आहे. अशी उलटून पालटून छान करंजी ही तळून घ्यायची आहे आणि मस्त अशी सोनेरी रंगावरती करंजी तळून झाली का मग तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे. तेल हे संपूर्ण निथळून घ्यायचं आहे, म्हणजे करंजी अजिबातही तेलगट होत नाही. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता करंजीला काय मस्त असे लेयर्स आलेले आहे. एकदम भारीच अशी ही करंजी झालेली आहे. अशाच प्रकारे संपूर्ण करंज्या तळायच्या आहे. तेल हे खूप गरम असते. दुसरी बॅच तळताना गॅस बंद करायचा आहे थोड्या वेळासाठी आणि थोडंसं तेल गार झाल्यानंतर मग चालू करायचं आहे. अशाच प्रकारे संपूर्ण ह्या करंज्या तळून घेतलेल्या आहे. करंज्या तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकता. मस्त असा रंग आलेला आहे आणि लेयर्स अप्रतिम असे आलेले आहेत. अजिबात तेलगट न होणारी अशी ही करंजी आपली झालेली आहे. आता ही करंजी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे आतमधून सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी खारीसारखीच आपली ही करंजी होत असते आणि मस्त कुरकुरीत अगदी संपेपर्यंत ही करंजी कुरकुरीत राहते. जशी खारी असते ना, खारीला लेयर असतात, तशाच प्रकारे लेयर्स या करंजीला सुटलेले आहे आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे असे मस्त मऊ हे लेयर्स झालेले आहे. तर अशी भरपूर लेयर सुटलेली अशी ही करंजी तुम्ही नक्कीच करून पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आजच्या या करंजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी या ठिकाणी वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य दाखवत आहे. तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने किंवा कोणत्याही कपाने हे साहित्य मोजून घेऊ शकतात. एक वाटी गच्च भरलेला हा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तेवढ्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा हा आपल्याला एकदम बारीक असा 0 नंबरचा तोच घ्यायचा आहे. ह्या एक वाटी रव्यासाठी आपल्याला 1.5 वाटी पिठी साखर घ्यायची आहे. साखर ही मिक्सरमध्ये दळून घेतली आणि ती 1.5 वाटी घ्यायची आहे. सोबतच आपल्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट घ्यायची आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई घेताना आपल्याला थोडीशी जाड तळाची घ्यायची आहे. गॅस चालू केलेला आहे आणि एक वाटी घेतलेला खोबऱ्याचा खीस हा कढईमध्ये टाकायचा आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती मस्त असा खमंग होईपर्यंत खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा खीस भाजत असताना त्यामध्ये अगदी पाव चमचा थोडंसं तूप टाकू, म्हणजे मस्त कुरकुरीत असा हा खोबऱ्याचा खीस भाजला जाईल.
तूप जास्तही टाकायचं नाही, अगदी थोडंसं टाकल्यावरती मंद गॅसवरती हा खोबऱ्याचा खीस मस्त असा भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं जास्त जाळायचा सुद्धा नाही, असा थोडासा तांबूस रंगावरती भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून ठेवायचा आहे आणि पूर्ण हा गार होऊ द्यायचा आहे. असा थोडासा पसरून ठेवला तर लवकर हा खोबऱ्याचा खीस थंड होईल. आता गॅसवरती कढई पुन्हा ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 पोहे खाण्याचा चम्मच तूप टाकते. तूप किंवा तेलही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता घेतलेला 1 वाटी रवा जो आहे तो टाकायचा आहे आपल्याला कढईमध्ये आणि रवा हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी ठेवायची नाही, तर कमी गॅसवरती साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी हा रवा असा थोडासा याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजते वेळेस आपल्याला जास्त तुपाचा किंवा जास्त तेलाचाही वापर करायचा नाही, अगदी थोडंसंच फक्त तूप किंवा तेल हा करंजीचा रवा भाजायला लागत असतो. असं कंटिन्यू परतून घेतला तर सगळ्या बाजूंनी हा रवा एकसारखा असा भाजला जातो आणि कुठेही तो करपत नाही. या ठिकाणी आपले साधारण 6 मिनिटांपर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे. मस्त असा भाजून झालेला आहे, सुगंधही सुटलेला आहे आणि रंग सुद्धा थोडासा बदामी रंग आलेला आहे, जास्त सुद्धा लाल होऊ द्यायचा नाही. आता हा भाजून झालेला रवा ताटामध्ये काढून घेते. कढईमध्ये अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतलेले ते सुद्धा आपल्याला परतून असे मस्त क्रंची करून घ्यायचे आहे. तर या ड्रायफ्रूटमध्ये साधारण 3 ते 4 काजू, 3 ते 4 बदाम, थोडीशी चारोळी, 8 ते 10 मनुक आणि अर्धा चमचा खसखस एवढं हे साहित्य टाकून साधारण अर्धा मिनिटा ते 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमी ठेवलेला आहे, कमी गॅसवरतीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. असा थोडासा रंग याचा बदलला का मग गॅस बंद करायचा आहे आणि हे ड्रायफ्रूटचे काप सुद्धा भाजून घेतलेले ह्याच साहित्यामध्ये टाकायचं आहे आणि आता पूर्ण तिघं साहित्य हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. आता हा जो खोबऱ्याचा खीस आहे असा हाताने आपल्याला चुरून घ्यायचा आहे. असा हाताने चुरून घेतला तर मस्त याचा बारीक असा चुरा होत आहे. एवढा क्रिस्पी हा खोबऱ्याचा खीस भाजून झालेला आहे. आता पूर्ण खोबऱ्याचा खीस हा मस्त चुरून घेतलेला आहे आणि ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये संपूर्ण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे असं मिक्स करत असतानाच त्यामध्ये घेतलेली साखर 1.5 वाटीची आहे, पिठी साखर, ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. तर हे जे प्रमाण आहे संपूर्ण माझ्या पद्धतीने घेतलेलं आहे. मी जसं घरी करंजीचं सारण बनवते त्यानुसार. तुम्ही जर का घ्यायचं असेल तर ह्याच प्रमाणामध्ये करा किंवा खोबऱ्याचा खीस जास्त तुम्हाला घालायचा असेल तर आणखी 1 वाटीच्या ऐवजी 2 वाटी खोबऱ्याचा खीस घाला. ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही वाढवू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक यामध्ये बदल करू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत असतानाच त्यामध्ये आपल्या चवीनुसार वेलची पूड सुद्धा टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पूड बारीक कुटून घेतलेली आहे. वेलची पूड कुटत असताना त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करा आणि मग कुटून घ्या. वेलची पूड अगदी बारीक अशी कुटली जाते आणि पटकन सुद्धा कुटली जाते. तर वेलची पूड टाकलेली आहे, संपूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी सारण किती मस्त असं झालेलं आहे, पांढरं शुभ्र आणि अगदी मोकळं मोकळं. आता करंजीचं जे बाहेरचं आवरण असते त्याला पारी म्हणतात आणि ती पारी बनवण्यासाठी आपल्याला बारीक असा रवा घ्यायचा आहे. रवा घेताना खूप बारीकच घ्या, जाड रव्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही. ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य घेतलेलं होतं ना त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे. घेतलेला रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, म्हणून ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये चाळण ठेवून त्यामध्ये 2 वाटी हा रवा टाकते. ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य मोजून घेतलेलं होतं ना त्याच वाटीने 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा हा चाळून घेतलेला आहे. आता अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे, म्हणजेच करंजी चवीला मस्त अशी लागते. आता आपला जो सिक्रेट साहित्य आहे ना करंजीचा तो म्हणजे पाव चमचा पिठी साखर. अशी ही पिठी साखर जर का पारीच्या मध्ये टाकली करंजीच्या आवरणाच्या मिश्रणामध्ये तर करंजीला मस्त असा सोनेरी रंग तर येतोच, त्याशिवाय जास्त काळासाठी ही करंजी मस्त अशी करंजी राहते. सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे मीठ आणि पिठी साखर. त्यानंतर ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलेलं आहे. तेल तडका पॅनमध्ये घालते आणि कडकडीत असं तेल आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. तेल आता हे गरम झालेलं आहे, मस्त धूर निघेपर्यंत गरम केलेलं आहे आणि ते कडकडीत गरम तेल ह्या रव्यावरती आपल्याला सोडायचं आहे. असा फेस झाला पाहिजे इतपत हे कडकडीत तेल असायला हवं. आता हे गरम आहे म्हणून चमचने मिक्स करून घेऊ.
तेल वापरायचे नसेल तुम्ही तूपही ही करंजीच्या सारणामध्ये टाकू शकतात, पण मला तेलाची करंजी ही खायला आवडते म्हणून मी तेल टाकलेले आहे। संपूर्ण हे मिक्स करून घेतल्यानंतर आता हाताने मिक्स करून घेऊ। पूर्णपणे हे गार झालेलं आहे म्हणूनच हाताने पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, म्हणजे कण्याकण्याला तेलाचं मोहन हे लागेल। यापेक्षा आपल्याला जास्त ही तेलाचा वापर करायचा नाही। असा हा रवा दिसत आहे। आता हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे। अगदी थोडं थोडं पाणी टाकून हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर मैदा गव्हाचं पीठ न वापरता आपण जर का अशा प्रकारे रव्याचा वापर करून ही पारी बनवली तर करंजी संपेपर्यंत म्हणजे साधारण 1 ते 1.5 महिन्यापर्यंत तरी मस्त अशी खुसखुशीत राहते। अजिबात ही मऊ पडत नाही आणि वातडही होत नाही। त्यासाठी हेच प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा करंज्या करून तर पहा। आता थोडं थोडं पाणी टाकून हा जो रवा आहे आपण मळून घेतलेला आहे, पारीसाठी लागणारं पीठ मळत असताना जास्त घट्टसर सुद्धा आपल्याला हे मळायचं नाही किंवा सैलसर सुद्धा नाही, ह्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। आता साधारण अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे। यावरती झाकण ठेवते आणि हा रवा आहे म्हणून थोडंसं हे मुरू द्यायचं आहे। साधारण 25 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे। असा हा रवा मुरलेला आहे। त्यानंतर आपल्याला करंज्या बनवायला सुरुवात करायची आहे। हे जे पीठ आहे पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर का वेळ असेल तर तुम्ही तासाभरासाठी सुद्धा हे असंच मुरण्यासाठी ठेवू शकता। पुन्हा मळून घेतलेला आहे। आता याचे छोटे छोटे आपल्याला उंडे करायचे आहे। असे लहान साईज मध्ये आपल्याला हे उंडे करून घ्यायचे आहे। अगदी भराभर हे उंडे होतात। साधारण या ठिकाणी मी 5 ते 6 उंडे करून घेतलेले आहे। आता लाटी ही लाटून घ्यायची आहे। थोडासा मैदा घेतलेला आहे, ह्या उंड्याला लावून आणि लाटून घ्यायचं आहे। लाटत असताना खूप आपल्याला हे जाड सुद्धा राहू द्यायची नाही पारी आणि खूप अशी पातळसर सुद्धा लाटायची नाही। पारी लाटून झालेली आहे। तर पहिली जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साचा न वापरता, जर का तुमच्याकडे साचा वगैरे नसेल तर करंजी कशी बनवाल तर ह्या पद्धतीने तुम्ही करंजी करू शकतात। असं भरपूर सारण टाकलेलं आहे करंजीमध्ये। साधारण 2 पोहे खाण्याचे चमच गच्च भरून सारण टाकलेलं आहे। सारण आपल्याला असं व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि असं अर्धा चंद्राकृती आकारामध्ये पाणी लावलेलं आहे। त्यानंतर वरची जी पारी आहे अर्ध पारी अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे आणि बोटांनी दाबून घ्यायची आहे। आता ही करंजी कापण्याची चक्री घेतलेली आहे। ह्याला काही भागामध्ये फिरकी म्हटलं जाते, चक्री म्हटलं जाते। तर याने सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा नसेल तर सुरी घ्या आणि सुरीने सुद्धा अशा प्रकारचा आजूबाजूचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि मस्त अशी आपली ही पहिली करंजी तयार झालेली आहे, साचा वगैरे न वापरता। मस्त पांढरी शुभ्र अशी ही करंजी झालेली आहे। तर आता मी तुम्हाला साचा वापरून कशी परफेक्ट करंजी आपण बनवायची ते दाखवत आहे, अजिबात न फुटणारी। तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी सुद्धा करंजी बनवताना एक सुद्धा करंजी फुटणार नाही, एवढी मी 100% खात्रीने तुम्हाला सांगते। तर दुसरी पारी सुद्धा अशीच लाटून घेतलेली आहे। त्यानंतर ही जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साच्याने। तर अशा प्रकारचा हा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये आपल्याला अगदी बारीक असा प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरती ही पारी ठेवायची आहे। खाली पीठ वगैरे काही लावायची गरज नाही। या ठिकाणी सारण सुद्धा मी भरपूर असं भरते, म्हणजे चवीला ही करंजी मस्त चविष्ट लागते। साधारण 3 चमच पोहे खाण्याचं गच्च भरले जातील इतकं हे सारण भरून घेतलेलं आहे। त्यानंतर हा जो भाग आहे याला अशा प्रकारे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे अर्ध भागाला आणि त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे। फोल्ड केल्यानंतर साचा हा बंद झालेला आहे आणि बंद झाल्यावरती थोडासा दाबून घ्यायचा आहे, प्रेस करून घेतलेला आहे। असं छान दाबून घेतल्यावरती जी पारी बाहेर शिल्लक असते ती पारी आपल्याला कट करायची आहे अशा प्रकारे अंगठ्याने। आता पूर्ण शिल्लकची राहिलेली पारी ही काढून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी ही करंजीचा साचा ओपन करून दाखवते। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी आपली ही करंजी झालेली आहे, किती मस्त दिसत आहे। अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला एक करंजी करून दाखवते। तशाच प्रकारे साच्यामध्ये प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि वरतून पारी ठेवून सारण भरायचं आहे। एवढ्या ह्या सारणामध्ये साधारण 30 ते 35 करंज्या होत असतात आणि आपण जे पारीसाठी रव्याचं मिश्रण भिजवून घेतलेलं आहे ते सुद्धा पीठ अगदी परफेक्ट होते।
तुम्ही एका बाजूला सुद्धा पाणी लावू शकता किंवा पूर्ण गोल बाजूने सुद्धा पाणी लावू घेऊ शकता, काही हरकत नाही। आता मी पूर्ण गोलाकारामध्ये पाणी लावून दाखवलेलं आहे। साचा बंद करते आणि आधीप्रमाणेच शिल्लक राहिलेली पारी ही काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे। आणि पुन्हा मी तुम्हाला साचा हा ओपन करून दाखवते। ही तिसरी सुद्धा तुम्ही करंजी पाहू शकता आणि ही उरलेली पारी आपल्याला पुन्हा दुसरी पारी बनवण्यासाठी वापरायची आहे। दाबताना फक्त असं छान घट्ट दाबून घेतलं तर ज्या कळ्या असतात त्या ओपन राहत नाही आणि तळताना करंजी ही सुटत नाही। ह्या प्रकारे बाकीच्या सगळ्या सारणाच्या करंज्या मी करून घेते। किती छान अशा दिसत आहे। आणि करंज्या ठेवत असताना मात्र त्या अशाच आपल्याला उघड्या ठेवायच्या नाही, तर असा कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कापडावरती सगळ्या करंज्या अशा ठेवत घ्यायच्या आहे आणि वरतून सुद्धा तो कापड आपल्याला झाकून ठेवायचा आहे या प्रकारे, म्हणजे त्या कडक होत नाही आणि तळताना करंजी ती फुटत नाही। आता करंज्या पूर्ण झालेल्या आहेत। त्यानंतर आता करंज्या मी तुम्हाला तळून दाखवते। तळण्यासाठी ताटामध्ये एवढ्या करंज्या घेतलेल्या आहे। बाकीच्या करंज्या ह्या कापडाखाली झाकून ठेवलेल्या आहे। तेल सुद्धा गरम झालेलं आहे, तर जास्त गार सुद्धा तेल नको आणि खूप असं धूर निघेपर्यंत तापलेलं सुद्धा तेल करंजी तळण्यासाठी आपल्याला घ्यायचं नाही, तर मीडियम पेक्षा थोडं जास्त तापलेलं तेल वापरायचं आहे। गॅस सुद्धा मी आता मीडियम ठेवलेला आहे आणि करंज्या ज्या आहेत त्या तेलामध्ये सोडायच्या आहे। हाताने मी सगळ्या करंज्या ह्या सोडलेल्या आहे। जेवढ्या आपल्या कढईमध्ये माहिती तितपत करंज्या तेलामध्ये सोडायच्या आहे। आणि तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल, पहिल्यांदाच करंजी बनवून तळत असाल, तर कशा प्रकारे तळायची ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच ती आपल्याला पलटवायची नाही, तर काही सेकंद तशीच राहू द्यायची आहे। त्यानंतर मग अगदी हळुवारपणे झाऱ्याने अशी एक एक करंजी आपल्याला उलटपालट करायची आहे। आणि करंजी त्यानंतर जशी तळली जाते त्यानंतर जे बुडबुडे आहे ना तेलाचे ते कमी होतात। पलटवताना अगदी हळुवारपणेच आपल्याला ह्या करंज्या पलटवायच्या आहे, म्हणजे जेणेकरून एक सुद्धा करंजी फुटत नाही। आता करंजीला मस्त असा रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला। साधारण एक करंजीची बॅच तळायला 3 ते 4 मिनिटं लागतात। करंजीला मस्त असा रंग आलेला छान क्रिस्पी करंजी दिसत आहे। त्यानंतर करंजी तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला करंजीचा आवाजही ऐकवते। किती मस्त अशा कुरकुरीत ह्या करंज्या झालेल्या आहे। रंग सुद्धा मस्त असा करंजीला आलेला आहे, पांढरा शुभ्र, आणि तेलातही करंजी कुठेही फुटत नाही, तेलही तुम्ही पाहू शकतात। आता अशाच प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या करंज्या मी तुम्हाला तळून दाखवते। मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर करंज्या कशा प्रकारे तळायच्या, तर झारा घ्यायचा आणि झाऱ्यामध्ये करंज्या अशा ठेवून घ्यायच्या आणि झाऱ्यामध्ये करंज्या ठेवल्यावरती तो हळूच तेलामध्ये कढईमध्ये सोडायचा आहे। याने काय होतं, नवीन शिकणारे जरी असाल, अनुभव नसेल तळण्याचा, तरी सुद्धा मस्त अगदी परफेक्ट करंज्या आपण तळून घेऊ शकतो। हातावरती तेल सुद्धा उडण्याची शक्यताही राहत नाही। तर मंडळी, आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत इथपर्यंत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब आधीच केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तो सगळ्यात नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। मग मंडळी, अशा प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या करंज्या मी संपूर्ण ह्या तळून घेत आहे। आता सगळ्या ह्या करंज्या तळून झालेल्या आहे। करंज्याला किती मस्त असा एकसारखा रंग आलेला आहे आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या ह्या करंज्या दिसत आहे। खारीसारखेच मस्त क्रिस्पी अशा ह्या करंज्या होत असतात आणि डब्यामध्ये भरून ठेवल्यावरती संपेपर्यंत मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या करंज्या राहतात। हातावरती तुम्हाला ही करंजी सोडून सुद्धा दाखवते, अजिबात थोडं सुद्धा तेल लागत नाही। आता ही करंजी मी तुम्हाला तोडूनही दाखवते, तुम्ही आवाजही ऐकू शकता। अशी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी परफेक्ट मापासह ही करंजी आपली झालेली आहे। तुम्ही नक्कीच करून पहा, अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।